धुरंधर हा एक दलिंदर सिनेमा आहे. जी गोष्ट तुम्हाला पचवायला जड जाईल, त्याविषयीचंच सत्य मी या व्हिडिओत सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे 4ही स्पाय भारत पाकिस्तानमध्ये पाठवतो, ते इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या काळात पाठवले गेलेले आहेत. परंतु याचं श्रेय घ्यायला स्क्रीनवर येतं कोण? तर गोबीजी, सॉरी वोटचोर, सॉरी चौकीदार, नाही, सॉरी मोदीजी. त्यानंतर 26/11चा हल्ला ज्या 4 मुख्य दहशतवाद्यांमुळे झाला, त्या दहशतवाद्यांना सोडण्याचं काम करते अटल बिहारी वाजपेयी यांचं भाजपा सरकार. त्या 4ही दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमध्ये 1994 साली पकडतं कोण? पी.व्ही. नरसिंह राव यांचं काँग्रेस सरकार. आता धुरंधरचा म्हणजे दलिंदर सिनेमातला रणवीर सिंग ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये जातो, तर तो 2004 सालात पाकिस्तानात पाठवला जातो. त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? तर मनमोहन सिंग, काँग्रेस. अतिक अहमद हा गुंडा ज्यावेळी ओपन बंदुकीची, ड्रगची तस्करी करत असतो, त्यावेळेस उत्तर प्रदेशमध्ये सरकार असतं भाजपाचं. सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट इथे आहे. अतिक अहमद भारतात राहून, उत्तर प्रदेशमध्ये राहून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना मदत करत असतो आणि तो हे खुलेआम करत असतो, ते देखील भाजप सरकारच्या काळात. 2001 सालात ज्यावेळेस पार्लमेंट अटॅक झाला, त्यावेळेस देखील केंद्रामध्ये भाजपचं सरकार होतं. खरं तर या सिनेमानंतर मला एकच म्हणायचं आहे, थँक यू आदित्य धर, भारतीय जनता पक्षाला उघडं पाडल्याबद्दल.